हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी अश्विनी जाधव. तर खरं तर ना हा ब्लॉग आहे ना फ्रेंड्स, संक्रांतीच्या दिवशीचा आहे. पण काही कारणामुळे ना मला त्या दिवशी पोस्ट करायला भेटलंच नाही, कारण की खूप कामं होती. तर मी तो आज पोस्ट करते, तर तुम्ही थोडं समजून घ्या. तर बघा, मी किती छान मेहंदी काढली होती ना हातावरती. मी ती तुम्हाला दाखवत होते आणि म्हणत होते की कमेंट करून नक्की सांगा कशी काढली ती. तर संक्रांतीच्या दिवशी उपवास असल्यामुळे ना मी सगळ्यात पहिला अंघोळ करून ना कॉफी करायला ठेवली. मग कॉफी वगैरे केली आणि थोडीशी कणिक पण मळून ठेवली, कारण पोळ्यांचा स्वयंपाक करायचा होता त्या दिवशी. खूप वेळ लागतो ना पोळ्यांचा स्वयंपाक करायला. तर मग मस्तपैकी कणिक वगैरे मळून ठेवली आणि म्हटलं आता खूप उशीर लागेल, म्हणून म्हटलं 5 मिनटं गॅलरीत बसून कॉफी घ्यावी, थोडंसं रिलॅक्स व्हावं, कारण की खूप वेळ लागणार होता त्या स्वयंपाकाला. आणि मग मी घेतलं मग स्वयंपाक करायला. मग बघा, इकडे मी भजी वगैरे केली, मस्तपैकी तळण वगैरे तळलं आणि पोळ्या पण केल्या, कारण की फर्स्ट टाईम माझ्या पोळ्या एवढ्या चांगल्या झाल्या होत्या, नाहीतर नेहमी माझ्या पोळ्या एवढ्या चांगल्या होत नाहीत. आणि मग आम्ही तयार वगैरे झाले आणि मस्तपैकी निघालो मंदिरामध्ये आम्ही सगळ्या बायका. तर बघा, आम्ही मंदिराकडे पोहोचलो ना, तर किती गर्दी होती बघा मंदिरामध्ये. कारण की ह्यावेळेस आहे ना 3च्या नंतर ओसायचा टाईम होता ना, त्याच्यामुळे खूप गर्दी होती मंदिरामध्ये. कसंबसं पोहोचलो मंदिरामध्ये आणि 2 तास लागले आम्हाला मंदिरामध्ये. आणि आम्ही माझ्या फ्रेंडच्या पार्किंगमध्ये येऊन मग हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला, कारण की तिथे खूप गर्दी होती मंदिरामध्ये. तर हळदी कुंकू वगैरे केलं आम्ही आणि थोडेसे फोटो वगैरे काढले, मस्तपैकी व्हिडिओ केले का छान छान. आणि थोडा वेळ थांबून मग आम्ही निघालो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.